महाराष्ट्र राज्यातील लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना एक आनंदाची आणि गुड न्यूज आहे. कारण खूप महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. खूप महिला नोव्हेंबरच्या हप्त्याचीही वाट पाहत आहेत. परंतु या निवडणुकीच्या कार्यक्रमामुळं खूप महिलांचे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते अडकलेले आहेत. अशा सर्व महिलांसाठी मिळालेल्या अपडेटनुसार एकदाच 3 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये मिळू शकतात. कारण कशा प्रकारे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत आणि कधी पडणार आहेत, कारण आचारसंहितेचा बडगाही सध्या जरी भविष्यात असला तर सध्या नगरपालिका नगरपरिषदची आचारसंहिता ही संपलेली आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी आपल्या हप्त्याची वाट पाहत आहेत अशा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. ते कशा प्रकारे मिळणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणींना आपल्या अपडेटच्या माध्यमातून ही माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणी लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, जे कोणी नवीन चॅनलवर असतील तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब केला तर भविष्यात असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लागलीच येतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे आणि जानेवारीचाही हप्ता प्रतीक्षेत आहे. अशा सर्वांसाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण एकदाच 3 हप्ते या लाडक्या बहिणीला देण्याचा विचार राज्य सरकारचा असू शकतो. कारण सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका व जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याबाबत हा निर्णय घेतला तर ग्रामीण मतदार खुश होईल व महानगरपालिकेतलाही जो मतदार आहे तोही खुश होईल. परंतु आपण म्हणाल की आता आचारसंहिता आहे आणि लाडक्या बहिणीचा हप्ता कसा दिला जाऊ शकतो? निश्चित दिला जाऊ शकतो. कारण हे जे हप्ते 2-3 तटलेले आहेत ते राज्य सरकारकडून निवडणुका असल्यामुळे जरी तटलेले असले, कर्मचारी व्यस्त असल्यामुळे जर तटलेले असले तर जास्तीत जास्त प्रभाव त्यांना महानगरपालिका व जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या तोंडावर हप्ते घेऊन जास्तीत जास्त महिलांच्या आकर्षणासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कारण सध्या 31 डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा GR काढला जाऊ शकतो व त्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत पहिला हप्ता दिला जाऊ शकतो. आता डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत म्हटलं तर आता डिसेंबरच चालू आहे आणि एंडिंग पण चालू आहे असं म्हणचाल. कारण 31 तारखेच्या आत कधी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, GR काढला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिला हप्ता हा लाडक्या बहिणीला 1,500 रुपयेचा टाकला जाऊ शकतो, तोही डिसेंबरच्या आत. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी लागायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर जे उर्वरित 2 हप्ते डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये टाकला जाऊ शकतो. अशा प्रकारची मिळालेली अपडेट आहे. त्यामुळं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांसाठी, अशा महिलांसाठी एक खुश खबर आपण देण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणीला डिसेंबर एंडिंगपर्यंत 1,500 दिले जाऊ शकतात. तर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये एकदाच 3,000 टाकले जाऊ शकतात. त्यामुळं 4,500 रुपये महिलांना आता डिसेंबर एंडिंग व जानेवारीचा पहिला आठवडा, मकर संक्रांतीचा पहिला आठवड्यामध्ये हे पैसे टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कारण सध्या नगरपालिकाची आचारसंहिता संपलेली आहे. याबाबत निश्चित 31 तारखेच्या आत जास्तीत जास्त GR लाडकी बहीण योजनेसाठी निघू शकतात. आणि निश्चितच मंगळवारी होणारी जी मंत्रिमंडळाची बैठक आहे यामध्ये निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ज्या महिलांनी आजपर्यंत प्रतीक्षा केल्या अशा महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या 3 महिन्याचे हप्ते एकदाच मिळण्याची शक्यता आहे व 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये पडू शकतात. हीच सर्व महिलांना एक आनंदाची बातमी व गुड न्यूज देण्याचा आपण प्रयत्न केला. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत असो, मित्रांपर्यंत असो, लाडक्या बहिणीपर्यंत असो हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.